हा नाश्ता जर तुम्ही एकदा बनवला ना तर दररोज हाच नाश्ता बनवाल. एवढा सोपा आहे, बनवायला देखील सोपा आहे आणि एकदम 5 मिनिटात असा होतो. तर त्यासाठी इथे 2 बटाटे मी मस्त असे किसून घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ पाण्याने एकदा 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि सगळं त्याचं जे पाणी आहे ना ते निचरण्यासाठी एका चाळणीमध्ये टाकायचं, जेणेकरून सगळं जे पाणी आहे ते त्याच्यातून सगळं निचरून जाईल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची, जिरे टाकायचे आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि आवडीनुसार तिखट टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तर इथं ह्याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर तांदळाच्या पिठामुळे थोडीशी कुरकुरीत पण येतं, त्याच्यामुळे ते सुद्धा घ्यायचं आहे. चवीला सुद्धा चांगलं लागतं. तर तवा गरम करायला ठेवायचा, गरम झाल्याच नंतर त्याच्यामध्ये असं तेल पसरवायचं. याला खूप जास्त तेल लागत नाही, कमी तेलामध्ये हे होऊन जातं. अशा प्रकारचं कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये असं पसरवायचं. आता तवा मोठा असता, एका तव्यामध्येच 3-4 तर होऊन जातील असे मी सुद्धा केले होते, कारण खूप जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे चवीला एकदम भन्नाट लागते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.